अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला बेड्या ठोकल्यात। न्यायालयाने आरोपीला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले होते। या माध्यमातून मुलींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग होत असल्याचं समोर आलं होतं। हे प्रकरण समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली। सुरुवातीला पीडितेच्या सुरक्षिततेमुळे कोणीही समोर येण्यास धजावत नव्हतं। मात्र प्रकरणाचं गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आणि रात्रीतूनच कारवाई करत मुख्य आरोपीला जेरबंद केले। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी यामागे एक मोठी संघटित टोळी कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। मोहम्मद अयान आणि मोहम्मद झयान या तरुणांनी 180 हून अधिक मुलींचे सुमारे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले आणि या माध्यमातून मुलींना देह व्यापारासाठी धमकावलं जात असल्याचा दावा बोंडे यांनी केलाय। या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले। आरोपींवर मकोका लावण्याची मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली। परतवाड्यातील महिला अत्याचार प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार आहे अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। बावनकुळे म्हणालेत की हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांशी तातडीने चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे। लोकप्रतिनिधींनी पुरावे पोलिसांकडे सादर केलेत आणि सखोल चौकशी सुरू आहे। हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषय असून सरकार याकडे पूर्ण गांभीर्याने पाहत असल्याचं त्यांनी सांगितलंय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात खरातबाबत संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे। कोणाकडेही पुरावे असतील तर ते SIT कडे द्यावेत। विनाकारण आरोप करून चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न योग्य नाही असं बावनकुळे यांनी यात स्पष्ट केलंय। ग्रामीण पोलीस दलाने या प्रकरणाचा अत्यंत संवेदनशील तपास सुरू केलाय। साध्या वेशातील महिला पोलीस पथक पीडितांच्या मदतीसाठी तैनात आहेत आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले। पीडित तरुणींची ओळख ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल। पीडितेची कोणतीही चूक नाही, त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे असं पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केलंय। विक्टिम आणि विक्टिमचे जे फॅमिली मेंबर्स आहे त्यांना विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही जसा तुम्हाला वाटत आहे तसा तुम्ही पोलिसांना संपर्क करू शकतो आणि त्याबद्दल आम्ही आमच्या स्तरावर 3 महिला अधिकारी जे जिल्हा लेवलचे अधिकारी आहे त्यांची नाव आणि नंबर जे आहे ते प्रसारित केलेली आहे। त्यांना तुम्ही गोपनीय पद्धतीने संपर्क करून तुम्ही तुमचे जे काही म्हणणं आहे ते तुम्ही काइंडली करा अशी आमची विनंती आहे। ती काय आहे की पोलीस आम्ही आमच्या स्तरावर जे कारवाई आहे ते आम्ही करत आहे, पण एक्झॅक्टली काय घडलेला आहे विक्टिम सोबत ते समोर आला की आणखी जास्त सिरियसनेस घेऊन आम्ही तपास करणार आणि आणखी काही सेक्शन्स FIR मध्ये ऍड करायची आहे किंवा आणखी काही विक्टिम्स निष्पन्न होत आहे तर तसा इन्व्हेस्टिगेशन पण आम्ही पुढे करू शकतो। तर अगेन आय रिक्वेस्ट विक्टिम्स आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहे तर काइंडली तुम्ही पोलिसांना किंवा इवन समाज कल्याणचे जे महिला अधिकारी आहे त्यांची नंबर पण शेअर केलेली आहे, त्यांना पण तुम्ही संपर्क करू शकतो। नेक्स्ट आणखी माझी एक विनंती आहे की जर इतर कोणतेही व्यक्ती त्यांच्याकडे काही एव्हिडन्स सारखा काही आहे किंवा एव्हिडन्स नाही तर काही माहिती सारखी त्यांच्याकडे काही आहे तर ते पण जे संबंधित महिला अधिकारी त्यांची नंबर जे आहे त्यांना संपर्क करून जे काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही एव्हिडन्स आहे ते तुम्ही शेअर करू शकतो अँड दिस विल ऑफ कोर्स हेल्प अस इन आवर इन्व्हेस्टिगेशन। नेक्स्ट मुद्दा आहे की सायबर सेल अमरावती रूरल त्यांनी सॅटर्डे रात्री ज्यावेळी आम्हाला हे माहिती भेटलेली होती तर पूर्ण प्रकरणात तेव्हापासून आतापर्यंत आणि इवन पुढे पण सायबर सेल अमरावती